महानगरपालिका चुनावी बिगुल बज चुका है और कार्यकर्ताओं का प्रवेश तथा चुनावी सिस्टम को देखते हुए कार्यालय का उद्घाटन, विभिन्न रुके हुए कामकाजों का उद्घाटन अब जोरों शोरों से शुरू हो चुका है। बीते कल और आज मुंबई समेत कई जगहों पर बड़े पदाधिकारियों, नगर सेवकों, समाज सेवकों ने बीजेपी में पक्ष प्रवेश किया। उसी क्रम में नालासोपारा में भी भारतीय जनता पार्टी में सैकड़ों लोगों ने पक्ष प्रवेश किया। आपको बता दें कि कल नालासोपारा में विधायक राजन नाइक द्वारा कई कामकाजों का उद्घाटन किया गया। साथ ही कई जगहों पर पक्ष प्रवेश तथा कार्यालय के उद्घाटन का कार्यक्रम भी संपन्न हुआ। तस्वीरें नालासोपारा पूर्व की हैं, जहां पर समाज सेविका दीपाली योगेश्वर जाट ने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ भारतीय जनता पार्टी का दामन थामा। उसी के साथ उनके कार्यालय का भी उद्घाटन किया गया तथा नालासोपारा पूर्व स्थित सेंट्रल पार्क के रास्तों का भूमि पूजन कार्यक्रम भी इस दौरान संपन्न हुआ। इसके पश्चात नालासोपारा पूर्व स्थित हॉल में कार्यकर्ताओं तथा सभी पक्षों की बैठक संपन्न हुई, जहां पर बीजेपी जिला उपाध्यक्ष मनोज बारोट, पंकज देशमुख, जिला अध्यक्षा प्रज्ञा पाटिल एवं सैकड़ों पदाधिकारी तथा कार्यकर्ता मौजूद थे। आम्ही नव्या संधीचं सोनं करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। आज आपण बघतो 35 वर्षापासून एकाच याचं सत्ता इथे होती, पण आपल्या पाहिजे तसा विकास आपला नालासोपाऱ्याचा झाला नाहीये। त्या उलट एका वर्षात आपल्या त्या मानाने एका वर्षात जसे राजन आप्पा आले तेव्हापासून आपल्या विकासाला सुरुवात झाली आहे। तुम्ही पुढेही नगरपालिकेत महाविकास भारतीय जनता पार्टीला संधी द्याल तर त्याचा आम्ही सोनं। कोणत्या विकासाची तुम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे? जसे तुम्ही रस्ते, पाणी, आलेल्या नागरिकांच्या समस्या तुम्ही आता बघताय, हॉस्पिटल झालंय आपल्या इकडे मंजूर, असे भरपूर जेवढ्या नागरिकांच्या समस्या आहे, मूलभूत सुविधा जवळपास 50-60। भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्ह्यात आपण बघत असाल तर 2024 ला आपले 3 आमदार निवडून आले, आपले खासदार निवडून आले आणि त्यानंतर जी विकासाची गंगा खऱ्या अर्थाने या वसई विरार मध्ये अवतरलेली आहे। कुठेतरी लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहे वसई विरारच्या विकासासाठी आणि त्यावरतीच विश्वास ठेवून आज दीपालीताई जाट आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टी ही एक परिवार हा एक आहे आणि ह्या परिवारामध्ये यांनी आज आमच्या सोबत ते सदस्य म्हणून आलेले आहेत। अशा अनेक सदस्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही स्वागत करतो आणि आम्हाला खात्री आहे जो विश्वास या कार्यकर्त्यांना इथल्या जनतेला वाटत आहे की भारतीय जनता पार्टी हा पर्याय आहे। तर तुम्ही पाहत आहात आमदार ज्या पद्धतीने काम करत आहेत, खासदार ज्या पद्धतीने काम करत आहेत, म्हणजे अगदी फक्त मी नेहमीच बोलते की गटर मीटर वॉटर ही लोकांची आवश्यक गरज नाहीये। आज या वसई विरारचा विकास झालेलाच नाहीये, नावापुरता इथे फक्त विकास होता। मी नेहमीच सांगते 2009 ला महानगरपालिका अस्तित्वात आली, त्याच वेळेला नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली, मीरा भाईंदर अस्तित्वात आली। तुम्ही त्या महापालिकेचा झालेला विकास बघा आणि त्याची तुलना तुम्ही इकडे महानगरपालिका वसई विरारशी करा तर तुम्ही इथे बघाल तर इथे अनधिकृत बांधकाम आणि सगळा लोकांच्या वरती असलेल्या गैरसुविधांचा बोजवारा इकडे वाढलेला आहे, दुसरं काहीच झालेलं नाहीये। आज रस्त्यांची तुम्ही अवस्था बघत आहात, लोक विचारतात की 1 वर्ष झाले तुमचे आमदार आहेत तर रस्त्यांचं काम अजून का नाही झालेलं आहे। तर मी सांगण्यासाठी इथे मला खरंच वाटतं की महापालिकेमध्ये ही कामं गेल्या 35 म्हणजे ज्यांनी नगरपालिका महानगरपालिका अशी सत्ता उपभोगली त्यांनी 35 वर्षात काय केलं, इकडे कोणता रस्ता व्यवस्थित कॉन्क्रीटीकरण केलेला आहे। तुम्ही रस्ते बघाल तर वर्षानुवर्ष वर्षातून एकदा मॅरेथॉन आली की तिकडे कुठेतरी लिपापोती करायची, कुठेतरी खड्डे भरायची, हीच कामं आतापर्यंत करत आलेत। पण मी तुम्हाला आज आश्वासित करू इच्छिते की वसई विरार महापालिका क्षेत्रातला खरा विकास भारतीय जनता पार्टी करणार आहे। इथले रस्ते येत्या काळात कॉन्क्रीटीकरण होणार आहेत, जे खड्डे आता पडलेले आहेत
दुर्दैवाने असं आहे की वरुण राजा अजूनही 6 महिने कंटिन्यू पाऊस सुरू होता, कुठेतरी आता गेल्या 10-15 दिवसात पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे आता नोव्हेंबरच्या 30 तारखेआधी या संपूर्ण क्षेत्रात जे खड्डे पडलेले आहेत ते प्राथमिक स्वरूपामध्ये खड्डे बुजवले जाणार आहेत। येत्या काळामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये काँक्रीटचे रस्ते होणार आहेत। सुसज्ज असं हॉस्पिटल महानगरपालिकेचं आचोळे येथे 450 बेडचं तयार होत आहे। 4 आरोबीज आहेत, म्हणजे ट्रॅफिकची समस्या ही वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी आहे, त्याच्यावरती आजपर्यंत कोणी विचार नाही केला। पण आमच्या आमदारांनी 4 आरोबीज इकडे पास करून घेतलेले आहेत आणि येत्या नजीकच्या काळात हे आरोबीज सुद्धा सुरू होणार आहेत। अशी अनेक विकास कामं आहेत। रिंग रूटचा विकास होणार आहे। आजच तुम्ही पाहिलं असेल की आमच्या आमदारांनी नालासोपारा पश्चिमेला एका ग्राउंडच्या जागेचा त्यांनी शुभारंभ केला। असे अनेक भूखंड आहेत जे लोकांच्या सोयी सुविधांसाठी आरक्षित केलेले होते, पण त्या भूखंडांचा नको त्या ठिकाणी वापर केलेला आहे। ते लवकरात लवकर शासन प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही तिथे जनतेच्या हितासाठीचे जे काही उपक्रम असतील ते राबवण्यासाठी पुढे येणार आहोत। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी वसई विरारमध्ये पर्याय म्हणून समोर आलेली आहे। आमचा प्रत्येक उमेदवार हा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता अनेक वर्ष जनतेचं काम करून जनतेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे। त्यामुळे येत्या काळात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक बनतील, कोणताही दगड इकडे निवडून येणार नाही। कारण गेल्या कार्यकाळात दगड निवडून आल्यामुळे त्या दगडांना माहिती नव्हतं की त्यांची जिम्मेदारी काय आहे। त्यामुळे वसई विरारची ही अवस्था आहे। मी आज या माध्यमातून पूर्ण जनतेला, वसई विरार मधल्या सगळ्या जनतेला आश्वासन देते की भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो पूर्ण विश्वास ठेवा। केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, ज्यावेळी आपल्या हातात महानगरपालिका येईल, ट्रिपल इंजिन सरकार होईल, त्यावेळेला ताकद वाढेल आणि ह्या वसई विरारचा विकास झालेला असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।